नमस्कार मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांचं मी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करते। तर आज आपण बनवणार आहोत रव्याचे अप्पे। तर सर्वप्रथम आपण इथे अप्पे बनवण्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। तर मैत्रिणींनो, इथे मी अंदाजे 2 ते 2.5 कप रवा घेतलेला आहे व ह्या 2 ते 2.5 कप रव्यासाठी इथे मी 2 मोठे चमचे दही घेणार आहे। हे दही जास्त आंबट नाही आहे, त्यामुळे मी 2 चमचे हे इथे दही घेतले। तुम्ही जे दही घ्याल ते जर आंबट असेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण थोडं कमी घेऊ शकता। आता यामध्ये आपण बारीक कट केलेला कांदा टाकणार आहोत। तसंच इथे हिरवी मिरची आणि थोडा कढीपत्तासुद्धा मी बारीक कट करून घेतलेला आहे, तो सुद्धा टाकते आहे। तसंच थोडी हिरवी कोथिंबीरसुद्धा मी यामध्ये टाकणार आहे। हिरवी कोथिंबीर हे सगळं टाकल्यानंतर आपण आता हे मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेणार आहोत। आपण दही आणि रवा मिक्स करताना यामध्ये आपल्याला थोडी पाण्याची आवश्यकता पण पडते, तर इथे मी थोडं पाणीसुद्धा ॲड करून हे मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेणार आहे। अशा रीतीने आपण सर्व मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपण जिरं, चवीनुसार मीठ आणि थोडा खाण्याचा सोडा टाकणार आहोत। आपण हे इन्स्टंट अप्पे करतोय, त्यामुळे इथे मी सोड्याचा वापर करते। जर तुम्हाला इथे सोड्याचा वापर टाळायचा असेल तर तुम्ही हे दही आणि रवाचं मिश्रण हे आहे ते तुम्ही 15 ते 20 मिनिटं साईडला फर्मेंट होण्यासाठी ठेवू शकता व यानंतर तुम्ही अप्पे करू शकता। अशा रीतीने इथे मी सर्व मिश्रण अगदी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता या मिश्रणाचे आपण अप्पे बनवून घेऊयात। मैत्रिणींनो, बऱ्याच वेळेस आपल्याला नाश्त्याला काय करावं ते लक्षात येत नाही, अशा वेळेस तुम्ही हे अप्पे बनवू शकता। अगदी 15 ते 20 मिनिटांमध्ये होणारे हे अप्पे आहेत व हे अप्पे घरातील छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना फार आवडतात। तसंच मुलांना टिफिनला देण्यासाठी सुद्धा तुम्ही हे अप्पे बनवू शकता। आता आपण अप्पे पात्रामध्ये हे अप्पे टाकून घेणार आहोत। सर्वप्रथम अप्पे पात्र आपण गॅसवर ठेवल्यावर त्यामध्ये थोडं तेल टाकणार आहोत व तेल टाकल्यानंतर आपण याचे छान असे अप्पे बनवून घेणार आहोत। तुम्ही पाहू शकताय इथे मी सर्व याच्यामध्ये अप्पे टाकून घेणार आहे। आपण आता हे अप्पे पात्रामध्ये अप्पे टाकून 5 मिनिटं झालेले आहेत। आपण हे अप्पे लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय होऊ द्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकताय आपण थोडं अप्प्यांच्या साईडला तेल सोडून घेऊयात, जेणेकरून अप्पे अगदी छान असे वरच्या साईडने सुद्धा फ्राय होतील। आपण हा तेल टाकण्यामुळे आपल्याला अप्पे पात्रातनं काढायला सुद्धा अगदी इझी जातात। तुम्ही पाहू शकताय अगदी सोप्या पद्धतीने अप्पे आपले सहज निघून येत आहेत। अशा रीतीने आता ही वरची साईडसुद्धा आपण 5 ते 7 मिनिटांसाठी फ्राय करून घेणार आहोत।
मैत्रिणींनो, आपले अप्पे अगदी दोन्ही साईडनी छान असे फ्राय झालेले आहेत. तर आता आपण हे अप्पे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे गरमागरम अप्पे तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा खोबऱ्याच्या ओल्या चटणीसोबत अगदी छान असे एन्जॉय करू शकता. तुम्ही इथे पाहू शकता, इथे मी अप्पे शेंगदाण्याच्या चटणीसोबत सर्व केलेले आहेत. तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा मैत्रिणींनो. तुम्ही पाहू शकता आपले अप्पे अगदी छान असे रेडी झालेले आहेत. चला तर मैत्रिणींनो, बाय बाय. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.